नमस्कार, मी अजित कुमार, जिल्हाधिकारी अकोला. खरीप हंगामाची लवकरच सुरुवात होत असून अकोला जिल्ह्यामध्ये यावेळेला पावसाचा चांगला अंदाज असल्याने लागवडीखालील क्षेत्र देखील वाढण्याची शक्यता आहे. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी कपाशीसाठी एका ठराविक बियाणाला पसंती दाखवल्याने यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कपाशीच्या एका ठराविक कंपनीच्या विशिष्ट वाणाची मागणी खूप मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून येते. परंतु या कंपनीच्या यावर्षी झालेले उत्पादन हे खूप कमी असल्याने त्यांच्या पुरवठ्यामध्ये आणि मागणीमध्ये खूप मोठा तुटवडा जाणवत आहे. या दृष्टीने जिल्ह्यामध्ये इतर वाणांची देखील खूप मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे. या संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्यासोबत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉक्टर कायंदे हे कॉटन रिसर्च सेंटर येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत. त्यांचं आपण याविषयीचं मत जाणून घेऊया. डॉक्टर एन.जी. कायंदे, कापूस पैदास्कार डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. माननीय जिल्हाधिकारी यांनी सांगितल्यानुसार एका विशिष्ट वाणाचा यावर्षी जो बियाणाचा कापूस बियाणाचा जो तुटवडा झालेला आहे, याबद्दल डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या वतीने मी शेतकऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की या वाणाच्या व्यतिरिक्त इतर समतुल्य वाण हे बाजारामध्ये उपलब्ध आहे. जास्त उत्पादन देणारे मोठ्या बोंडाचे वाण हे मोठ्या प्रमाणात बियाणं उपलब्ध असून शेतकऱ्यांनी एकाच कंपनीच्या वाणाच्या मागे न लागता इतर वाणांचा सुद्धा वापर करावा. हे वाण अप्रूव्ड वाण आहे आणि समतुल्य उत्पन्न देणारे वाण असून या वाणांकडे वळावं. मी डॉक्टर पंजाबराव देशमुख विद्यापीठातून मी आपणास विनंती करतो. शेतकरी बांधवांनी मार्केटमध्ये असलेले इतर सर्व वाण देखील आपल्याकडे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने त्यांचा देखील वापर करावा. आताच डॉक्टर कायंदे यांनी सांगितल्याप्रमाणे इतर वाण देखील तितक्याच चांगल्या प्रकारे सक्षम असून अधिक चांगली उत्पादकता देऊ शकतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी एका विशिष्ट प्रकारच्या वाणाचा आग्रह न धरता उपलब्ध असलेल्या वाणांपैकी कोणतेही वाण निवडावं आणि यावर्षी कपाशीची लागवड करावी. धन्यवाद.